पाहतोय भोपाळची दृश्य। भोपाळमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। तर या संदर्भातली ही बातमी आपण पाहतोय। या आंदोलनाची लाईव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपल्याला दिसतात। तर विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। भोपाळ इथं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। तर पाहतोय अनेक शेतकरी इथं आक्रमक झालेले आहेत। तर जवळपास हजारोंच्या संख्येने शेतकरी इथे आलेले आहेत। आपल्या सोबत त्यांनी वाहनांचा मोठा लवाजमा सुद्धा घेऊन आलेले आहेत। तसंच आठवडाभर पुरेल एवढी शिधा सुद्धा या शेतकऱ्यांनी सोबत आणलेली आहे। आपण पाहतोय भोपाळमधल्या शेतकरी आंदोलनातली ही दृश्य। भोपाळमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन सोडलेलं आहे। तर आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। तर पोलीस बंदोबस्त सुद्धा यावेळी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। तर अनेक गाड्या भरून मोठमोठ्या बस गाड्या भरून इथं शेतकरी आलेले आहेत। यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। शिवाजी, भोपाळमध्ये शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। काय मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या आणि आता काय परिस्थिती आहे? शेतकऱ्याची सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे जी मूग खरेदी आहे ती 100% शासकीय खरेदी करण्यात यावी। खत वाटपाची जी टोकन पद्धत आहे ती तात्काळ बंद करण्यात यावी। अशा दोन महत्त्वाच्या मागण्या आहेत। आणि रस्त्यावरती चूल आणि दाल बाटी अशा पद्धतीचे तयार करून अन्न खाल्लं जात आहे। पोलिसांचे बॅरिकेड तोडून भोपाळमध्ये शेतकरी दाखल झाले। रस्त्यावरती त्यांचा ठिय्या आहे। रात्री रस्त्यावरती त्यांनी चूल पेटवल्या होत्या आणि हे तरुण शेतकरी यामध्ये मोठ्या प्रमाणात या अगोदर पगडी घातलेले जुने शेतकरी पाहायला मिळायचे। मात्र आता भोपाळमध्ये तरुण जेनजी जे शेतकरी आहेत ते देखील या आंदोलनात उतरल्याचं पाहायला मिळत आहे। मध्य प्रदेशच्या राजधानीमध्ये साधारण गेल्या 25 दिवसापासून जिल्हा मुख्यालयावरती आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे सरकारने फारसं लक्ष दिलं नव्हतं। आणि या सर्व शेतकऱ्यांकडे लक्ष न दिल्यानंतर कालपासूनच आपल्याला माहिती रात्रीपासून हे सर्व शेतकरी जे आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। त्यांच्या दोन प्रमुख मागण्यांसह इतर 8 मागण्या आहेत। आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या मतदारसंघातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। त्यामुळं आता या सगळ्या याच्यामुळे तिथली कायदा सुव्यवस्था नक्कीच धन्यवाद।